सभेत। आम्ही जिथे काँग्रेसची युती झाली आहे तिथे काँग्रेसची युतीचा धर्म पूर्ण 100% पाळलेला आहे, तिथे कोणतीही टीका झाली नाही। पण जिकडे युती नाही झाली आणि जिकडे काँग्रेस समोर आहे आमच्या, तिकडे मी हे नोंदी न म्हणणार की हे चांगली लोक आहेत, त्यांना मत द्या। स्वतःला आणि स्वतःच्या भावाचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे म्हणून एक कुक्ड अप आयडेंटिटी आणि हा मॅन्युफॅक्चर्ड इश्यू बनवला गेलेला आहे। संघांनी लोकांना हे पण कन्व्हिन्स केले की ते राष्ट्रवादी होते आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत होते। आपल्याला इतिहास माहिती आहे, स्वातंत्र्य चळवळीचा आणि संघाचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता। सुजात आंबेडकर झी24 तासच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आणि आज एकंदरीत या महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका असतात त्या स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या आणि स्थानिक पातळीवरती कामं करण्याच्या निवडणुका असतात। शहरांमध्ये जो विकास आपण गेले 10 वर्ष रखडलेला बघितला आहे, तो पहिले काही नगरसेवकांच्या मार्फत झाला होता आणि मग त्याच्यानंतर जे शासकीय प्रशासक बसलेले त्यांच्या मार्फत एक मोठ्या प्रमाणात विकास रखडला गेला होता। आणि आज आपण बघितलं तर 27 महानगरपालिकांची ही निवडणूक होती आणि या 27 पैकी 27 महानगरपालिकांमध्ये जर आपण अभ्यास केला, सर्वे केला तर आपल्याला दिसेल की मूलभूत लोकांच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत ज्या सुविधा इकडच्या सरकारने लोकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता, त्याचा मोठा आपल्याला अभाव दिसतो। पिण्याचं पाणी, महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था आपण बघितली तर ती खूप वाईट झालेली आहे। त्याचबरोबर बऱ्याचशा शहरांमध्ये कचरा हा एक मोठा इश्यू आहे। पब्लिक ट्रान्सपोर्ट, पब्लिक सिस्टीम लोकांसाठी म्हणजे मग ते फ्री ऑफ कॉस्ट आणि स्वच्छ पिण्याचं पाणी अवेलेबल असणं पब्लिक स्पेसेसमध्ये, महिलांसाठी स्वच्छतागृह, पब्लिक टॉयलेट्स हे एक मोठा इश्यू आहे। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या शहरांचा एक वेगवेगळा प्रॉब्लेम येतो। तिकडचा जिओग्राफिकल आणि तिकडचा जिओ पॉलिटिकल सिनारिओ बघून आपल्याला कळतं की तिकडे वेगवेगळे इश्यूज आहेत। तर आमची हीच भूमिका राहणार आहे या निवडणुकीमध्ये की जी लोक ह्या प्रश्नांना सामोरे जातात आणि जी लोक ह्या प्रश्नांना फेस करतात त्यांना आम्ही बळ देऊन ह्या निवडणुकीमध्ये तिकीटं देऊन उभं राहायला आम्ही मदत केली आहे। कारण ज्या लोकांनी ते प्रश्न फेस केलेत, ज्या लोकांनी ते प्रॉब्लेम स्वतःहून फेस केलेत आणि त्याच प्रॉब्लेम्सला सामोरे जाऊन आज पुढे आलेत, तीच लोक खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये गेले तर ते प्रॉब्लेम सोडवू शकतात। आणि म्हणून लोकल कॅन्डिडेट्स, पक्षाशी एकनिष्ठ असलेले लोकांना तिकीट देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही वेगवेगळ्या शहरांवरती वेगवेगळ्या मुद्दे घेऊन आणि तिकडचे स्थानिक प्रश्न घेऊन लढताना आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसू। बरं, तुमची भूमिका आमच्या लक्षात आली। एकंदरीतच या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की महायुती महाविकास आघाडीमध्ये बराच गोंधळ होता। तिकीट वाटपावरून तर मोठं नाटक सुद्धा झालेलं आपण पाहिलं। तुमच्या पक्षामध्ये यावेळी काय झालं होतं? कारण त्यांच्या पक्षात मित्रपक्षांचेच कुठेतरी पाय खेचण्याचा प्रयत्न होत होता। तुम्ही पण काँग्रेसला नैसर्गिक मित्र म्हणत असताना त्यांच्या नेत्यांवर टीका करता आहात, म्हणजे सगळ्याच पक्षांमध्ये सगळंच वातावरण सारखं झालंय का? काय म्हणायचं या राजकारणाला? हे बघा, आम्ही जिथे काँग्रेसची युती झाली आहे तिथे काँग्रेसची युतीचा धर्म पूर्ण 100% पाळलेला आहे, तिथे कोणतीही टीका झाली नाही। पण जिकडे युती नाही झाली आणि जिकडे काँग्रेस समोर आहे आमच्या, तिकडे मी हे नोंदी न म्हणणार की हे चांगली लोक आहेत, त्यांना मत द्या। तिकडे मी माझ्याच पक्षाचं मत मागणार आहे। म्हणून तिकडे जिथे युती नाही झाली तिथे टीका करणं आणि स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणं आणि मत मागणं हे खूप नॅचरल कोर्स ऑफ ॲक्शन आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने चाललो आहे। जिथे युती झाली आहे, लातूर, नांदेड, मुंबई, तिथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा पूर्ण एकत्र सुसंगत प्रचार आपल्याला होताना दिसतोय। वोट ट्रान्सफर होईल ह्याची पूर्णपणे दोन्ही पक्षांना गॅरंटी आहे। आणि दुसऱ्या बाजूला मला म्हणायचं आहे की अकोल्याचा जेव्हा 2025ला धम्म मेळावा झाला होता त्याच्यामध्ये मी एक विधान केलं होतं शेवटी की लोक मला विचारतात की वंचित बहुजन आघाडी उभी का नाही राहते, आणि मी त्यांना म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ह्या पक्षाने 2019मध्ये स्थापन झाल्यापासून 2दा विधानसभा लढली, 2दा लोकसभा लढली, पण ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, या निवडणुका 2016 आणि 2017पर्यंत आजपासून झाल्या नव्हत्या। आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये जाताना आमच्या पक्षामध्ये तुम्हाला कुठेही नाराजगी नाही दिसणार, कारण पक्षाच्या तळागाळातल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिलेत। कोणतरी बिझनेसमॅन बाहेर न आला, कोणतरी पैसावाला बाहेर न आला, कोणतरी दारूचे, मटक्या सट्ट्याचे किंवा ड्रग्सचे अड्डे चालवणारा किंवा कोणता तरी गुंडागर्दी करणारा मनी मसल पॉवरवाला आला आणि त्याचं जिंकायचे चान्सेस होतील, तो पक्ष निधी देईल, तो खर्च करेल, म्हणून त्याला तिकीट द्यायचं, कार्यकर्त्याला तिकीट नाकारायचं, हे आमच्या पक्षात 0 प्रमाणावरती झालं। म्हणून तुम्हाला कुठेही वंचित बहुजन आघाडीमध्ये नाराजगी दिसणार नाही।
हे खरं आहे की वंचितमध्ये सुद्धा स्ट्रॉंग सीट्सवरती एका ठिकाणी 10-10 लोकांनी अप्लाय केलं, पण ज्या एका माणसाला तिकीट मिळालं त्याचे 9 लोक आज प्रचार करताना दिसतात आणि त्याच्या स्टेजवरती पण दिसतात. आणि आम्ही हा आदर्श या महाराष्ट्रामध्ये उभा केला आहे की वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना पैशावरती नाही तर संघर्षाच्या जोरावरती तिकीट मिळतं. माझ्या प्रश्नांकडून माझ्या पत्रकार मंडळी सगळे सहकारी आहेत, त्यांच्या प्रश्नांकडे जाऊया. पहिला प्रश्न, साधारणतः काँग्रेससोबत युती करताना तुमची काय अपेक्षा होती? कारण की मी काही तुम्हाला उदाहरण देतो. तुम्हाला 62 जागा मिळाल्या, त्याच्यातल्या 16 जागेवर तुम्ही लढलाच नाही आणि 36 जागा अशा आहे की त्या ठिकाणी कोणी उमेदवारच दिले नाही तुमच्या युतीपैकी. म्हणजे याचा तुम्हाला फटका बसणार आहे का? आणि तुमच्यावर जो आरोप होतो की काहीतरी सेटिंग होतं, तर ते या निमित्ताने ते प्रकर्षाने जाणवत नाही का तुम्हाला? नाही, मला हे बिलकुल नाही जाणवत. कारण त्याचं तुम्हाला एक आन्सर पण देतो की आता तुम्ही 36 जागा खाली गेल्या त्या म्हटल्यात, तर 16 जागा तुमच्याच म्हणण्याप्रमाणे आमच्याकडनं गेल्यात, मग 20 जागा काँग्रेसकडनं गेल्यात, खाली गेल्यात. तर 20 मोठा आकडा का 16 मोठा आकडा? 20 मोठा आकडा. हा प्रश्न काँग्रेसला विचारतं का कोणी की त्यांच्यामुळे भाजपला मतदान होतं का, मदत होते का? नाही. तर आम्हाला कशाला विचारता येईल? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, काँग्रेस आणि वंचित ह्यांचे काही पॉकेट्स सेम होते. काँग्रेस आणि वंचितचे फेवरेबल पॉकेट्स किंवा फेवरेबल वॉर्ड्स हे सेम होते. त्याच्यामुळे असे बरेच वॉर्ड होते जे आम्हाला हवे होते, जे आम्हाला मिळाले नाहीत, ते काँग्रेसला सोडायला लागले. असे काँग्रेसचे पण काही वॉर्ड होते जे त्यांच्या सुटले नाहीत, ते आम्हाला मिळाले. पण अशा 16 जागा होत्या जिकडे आम्ही काँग्रेसला आधीपासूनच म्हटलं होतं की आम्हाला कॅन्डिडेट मिळणं अवघड आहे. हा बऱ्यापैकी BJP बेल्ट आहे, इथे आम्हाला कॅन्डिडेट मिळणं आणि आम्ही याला फील करणं अवघड आहे. त्या जागा आम्हाला दिल्या गेल्या होत्या. तरी फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेला 3 वाजता शेवटची तारीख होती. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही काँग्रेसला कळवलं होतं की आम्हाला 16 जागांवरती उमेदवार देणं शक्य होत नाहीत. तुम्हाला मिळालं तर तुम्ही उभे करा. तुमच्या कार्यकर्त्यांना आमच्या AB फॉर्मवरती उभं करायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला चालेल. आणि आमच्याकडनं काँग्रेसला कम्युनिकेशन गेलं होतं. आता जी ही टीका येते ती काँग्रेसकडनं नाही, फक्त पत्रकारांकडनं येते. नाही, आणखी एक बोललं जात आहे की इथे ठाकरेंच्या उमेदवारांना बॅक द डोअर थोडीशी मदत व्हावी म्हणून जाणीवपूर्वक दोन्ही पक्षांकडून कॅन्डिडेटच दिले नाही. तर अशी काही छुपी किंवा पडद्यामागची काही युती आहे की नाही, मदत अशी व्हावी? बिलकुल युती नाही. आमची पडद्यासमोर युती आहे आणि ती फक्त काँग्रेसबरोबर आहे. पडद्यामागे कोणाशीही युती नाही. आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंचा वोट बँक आणि काँग्रेसचा वोट बँक हा तुम्हाला लोकसभेला आणि विधानसभेला कळला की हा 2 वेगळा वोट बँक होता. आणि शिवसेनेचा वोट बँक हा ठाकरेंना तसाही ट्रान्सफर फोन नाही होत. म्हणजे तुम्हाला छोटा डेटा घेऊन बोलायचं झालं तर ज्या बूथवरती मातोश्री बंगला आहे त्या बूथवरती वर्षा गायकवाडांना 17 का 18 मतं आहेत फक्त. तर हे क्लिअरली दिसतं की ते वोट ट्रान्सफर होत नाही. पण वंचित आणि काँग्रेस अशा 2 पार्टीज आहेत ज्यांचे वोटर्स हे आयडिओलॉजिकली कमिटेड असल्यामुळे आणि भाजप विरोधी असल्यामुळे त्यांचे वोट्स इझिली ट्रान्सफर होतील आणि तो प्रॉब्लेम आम्हाला यावेळेस नाही येणार. यापूर्वी एक चर्चा अशी पण होती, प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की आम्ही शिंदेंसोबत सुद्धा युतीची चर्चा करत आहोत. एकनाथ शिंदेंची शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादी आहे. मग तिथे वैचारिक तडजोड करण्याची तुमची भूमिका का असते जेव्हा तुमचा विरोध भाजपला आहे? पहिली गोष्ट, आम्ही तडजोड केली का? आम्ही युती केली का? नाही. ते बाळासाहेबांचं प्रेशर टॅक्टिक होतं. आज काँग्रेस आमच्याशी येऊन बसली आहे म्हणजे बाळासाहेबांचं प्रेशर टॅक्टिक काम केलं आहे. एवढ्या पुरतंच होतं ते. वी गॉट अ रिझल्ट ब्रो. भाजपच्या विरोधात जर ही लढाई आहे विरोधी पक्षांची, त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, काँग्रेस आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे, एकत्रित फोर्स का केली गेली नाही? जर सगळ्यांचा शत्रू एकच आहे तर मग सगळ्यांनी एकत्र येऊन या निवडणुकीसाठी का प्रयत्न मला झाले? नाही वाटत शिवसेना आणि राज ठाकरेंचा शत्रू भाजप आहे. कारण राज ठाकरेंनी किती 1 वर्षापूर्वी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला, त्याच्या 5 वर्ष आधी परत बिनशर्त पाठिंबा दिला होता. तर ह्यांचे ते शत्रू कशावरनं झाले? दुसऱ्या बाजूला शिवसेना किंवा मनसे हे सुद्धा एका बाजूला हिंदुत्ववादी पॉलिटिक्सच करतात. बाळासाहेब ठाकरेंना काय म्हटलं जातं? हिंदू हृदय सम्राट. त्यांना पुरोगामी हृदय सम्राट कोणीच नव्हतं म्हणत. त्यांचं राजकारण हे हिंदुत्वाचंच राजकारण, जे भाजपचं राजकारण. तुमचा जो प्रश्न होता की मनसे आणि शिवसेना हे विरोधात आहेत भाजपचा, तर मी हेच डिसअग्री नाही करत. ह्याच्याशीच डिसअग्री करतो की भाजपच्या विरोधात मनसे आणि शिवसेना नाही आहे. त्या दोघांचे वोट बँक एक आहेत, त्या दोघांचे पॉकेट्स एक आहेत. वंचित आणि काँग्रेस हा खऱ्या अर्थाने भाजप विरोधी पक्ष आहे. तुम्ही आधी म्हटलं असतात एका बाजूला की MIM पण भाजप विरोधी पक्ष आहे, पण आपण बघितलं अकोटमध्ये भाजप आणि MIMनी युती केली आहे. स्वतः MIM बाद झाला.
अंजलीताई काही दिवसांपूर्वी असं म्हणाल्या की भाजपच्या विरोधात लढण्याची जबाबदारी केवळ आमचीच नाही आहे, इतर पक्षांनी देखील त्याच्यामध्ये सोबत यायला पाहिजे. त्या अनुषंगाने हा प्रश्न होता की हो, कारण अंजलीताईंचं जे म्हणणं होतं ते संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून होतं की जर प्रत्येक पक्षाला लोकशाही आणि संविधान टिकून ठेवायचं असेल तर त्यांनी कुठे ना कुठे भाजपला रोखणं आणि भाजपला थांबवणं हे गरजेचं आहे. आणि ते बऱ्याच गोष्टींसाठी आहे, फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा पुरोगामी पॉलिटिक्सच्या मुद्द्यावर नाही. पण आज जे बिनविरोध निवडून येत आहेत ते बिनविरोध लोक निवडून येत आहेत म्हणजे काय, निवडणूक प्रक्रिया बायपास होऊन लोक निवडून येत आहेत. मग हे आपण डेमोक्रेसीला किंवा लोकशाहीला धोक्याची घंटा नाही मानत का? तर ऑफकोर्स मानतो. दुसऱ्या बाजूला अंजलीताईंच्याच म्हणण्याचं अजून एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर रिजनल पार्टीज हे भाजप संपवत चाललेत. रिजनल पार्टीजनी स्वतःचं अस्तित्व टिकायचं असेल ते त्यांनाही भाजपशी लढणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं अंजलीताईंचं हे स्टेटमेंट होतं. राज्यातील पालिकांमध्ये काही प्रश्न जवळजवळ सारखेच आहेत. म्हणजे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो आहे, ठेकेदारीचं राजकारण होतं आहे, अपारदर्शक कारभार असतो. मग ह्या सगळ्यांमध्ये तुमचा कृती आराखडा काय असणार आहे पुढच्या काळामध्ये? ठेकेदारी ही आत्ता जी मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस बंद करून जुन्या काळात जे एम्प्लॉयमेंट होत होते त्या पद्धतीने चालू करायचं. ठेकेदारी हा मोठा एक ठेकेदारी किंवा कॉन्ट्रॅक्टरशिप ही एक बेसिकली करप्शनची खूप मोठी जागा झाली की सत्ताधारी त्यांच्या जवळच्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या चेलेचपाट्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मोठ्या प्रमाणात देत राहतात आणि तेच पैसे कमवतात. पण आता दुसऱ्या बाजूला एक कॉन्ट्रॅक्टरशिप बंद करून करायचं काय, तर पूर्वीच्या ज्या आपल्या PPPs होत्या किंवा पूर्वीचे जे आपले एम्प्लॉयमेंट्स होते, फॉर एक्झाम्पल आधी BEST आपण मुंबईत बघितली तर BEST 5,000पेक्षा जास्त लोक एम्प्लॉय करत होती. आज तो आकडा खूप कमी आला आहे कारण अर्ध्याहून जास्त लोक हे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहेत. सो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर्स बंद करून परमनंट जॉब्स केले तर एकतर तुम्ही एका साईडला जॉब्स इम्प्रूव्ह करताय, नागरिकांना नोकऱ्या देऊन नागरिकांच्या हातामध्ये पैसा आणि रोजगार ठेवताय, आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टरशिप जिकडे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो तो अख्खा ॲस्पेक्टच तुम्ही बंद करू शकता. आणि दुसऱ्या बाजूला आमचा कृती प्रोग्राम हा असणार आहे की नगरसेवक सत्तेमध्ये जाऊन स्वतःचे खिशे भरणार नाहीत आणि करप्शन करणार नाहीत. ह्याच्याकडनं वंचित बहुजन आघाडी वरपासून खालपर्यंत पूर्ण दक्षता घेऊन त्या नगरसेवकांनी जो जाहीरनामा दिलेला आहे आणि त्या नगरसेवकांनी जो प्रॉमिसेस केलेत ते पूर्णपणे पार पाडतील ह्याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊ. आणि ह्याचाच एक्झाम्पल द्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की अकोल्यामध्ये जे काम बाळासाहेब आंबेडकरांनी 2004मध्ये केलं होतं त्याच स्कीम्सवरती अजून अकोल्यामध्ये कारभार चालतो आहे. त्याच्यानंतर 20 वर्ष BJPकडे सत्ता होती, नवीन स्कीम झाल्या नाहीत. अकोल्यामध्ये महानगरपालिका आहे, तिकडचंच मी 1 मिनटं बोलतो. अजून अंडरग्राऊंड ड्रेनेजेस अकोल्यामध्ये नाही. अकोल्यासारख्या शहरामध्ये एक अजून बस सेवा ही लोकांसाठी चालू नाही झालेली. तर आपण बघू शकता की काही काही शहरं अजूनही आपण त्यांना MNC म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हटलं तरी ते किती मागास आहेत ह्याचा आपल्याला एक अंदाज येऊन जाईल. तुम्ही आत्ताच म्हणालात की ठाकरे भाजप विरोधात नाही म्हणून. 2023मध्ये प्रकाश आंबेडकरांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित युतीची घोषणा केली याच मुद्द्यावरून, कारण ठाकरे भाजपच्या विरोधात होते तेव्हा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमचा ठाकरेंसोबत काही बिनसलंय का? म्हणजे लोकसभेत तुमच्या चर्चा झाल्या एकत्र लढण्यावर, खूपदा चर्चावर चर्चा, विधानसभेत पण तेच झालं, तुम्ही खूपदा चर्चा केला. ऐनवेळी काय होतं की तुमचं सगळं फिसकटतं? हे बघा, मी सगळ्यात पहिले तुमचा एक मुद्दा खोडतो. विधानसभेला कुठलीही चर्चा झाली नव्हती. विधानसभेच्या आधी आम्ही पूर्ण स्वबळावरती जाणार ही सर्वात पहिले घोषणा केली होती. विधानसभेला कुठलीही चर्चा झाली नव्हती. लोकसभेच्या आधीची चर्चा झाली होती तेव्हा महाविकास आघाडी ही अस्तित्वात होती आणि ठाकरेंशी युती आणि महाविकास आघाडीमध्ये एक जागा अशी ती आमची अख्खी बोलणी चालू होती. पण ज्या ज्या सीट्स आम्ही ठाकरेंकडे डिमांड करत होतो की आम्ही लोकसभेला ह्या लढू, त्या ठिकाणी ठाकरे परस्पर त्यांचे कॅन्डिडेट्स उभे करत जात होते. त्याचा मोठा फटका आम्हाला तर बसलाच, पण त्याचा मोठा फटका हा काँग्रेसलासुद्धा बसला आणि राष्ट्रवादीलासुद्धा बसला. आणि म्हणून आज तुम्हाला महाविकास आघाडी अस्तित्वात नाही हे तुम्हाला बघायला दिसेल. ह्याचं एक छोटं एक्झाम्पल घेतलं तर वंचितला 2019मध्ये सगळ्यात जास्त मतं कुठे मिळालेली? सांगलीमध्ये, त्याच्यानंतर अकोल्यामध्ये, सोलापूरमध्ये, औरंगाबादमध्ये MIM जिंकूनच आलेली युतीवरती. पण जर एक मोठा आपण बघितला तर 4.5 लाख मतं वंचित बहुजन आघाडीने 2019मध्ये घेतली होती सांगलीमध्ये. तर सांगली डिमांड होईल ह्या नात्यामधनं चंद्रहार पाटील नावाचे एक पेलवान हे शिवसेनेने परस्पर डिक्लेअर करून टाकले. ऑल्दो तिकडे विशाल पाटील
ह्यांचा क्लेम होता आणि विशाल पाटील खूप जास्त स्ट्रॉंग चंद्रहार पाटलांपेक्षा होते. चंद्रहार पाटील पडले महाविकास आघाडीकडनं. विशाल पाटील अपक्ष होते, वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा होता आणि विशाल पाटील निवडून आले. तर हेच एक्झाम्पल तुम्हाला कळेल की जिथे जिथे स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स होते किंवा जिथे जिथे शिवसेना लढायच्या कंडिशनमध्ये नव्हती तिकडे तिकडे फुकट सीट्स मागून स्वतःचे कॅन्डिडेट्स डिक्लेअर करून त्यांनी वंचितचं, काँग्रेसचं आणि NCPचं नुकसान केलं आणि ह्याच्यामुळेच ती युती आणि बोलणी फिसकटली आहेत असं तुम्ही समजू शकता. आता पण ठाकरे सकारात्मक होते तुम्हाला सोबत घेण्यासाठी, कारण संजय राऊत बोलले की काँग्रेस आणि वंचितने आमच्यासोबत यावं. ते अनेकदा पत्रकार परिषद बोलले राऊत असं. पण नेमकं आत्ता चर्चा झाली होती का तुमची? नाही, आता पण चर्चा नव्हती झाली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला असा अंदाज आहे, मला कन्फर्म नाही आहे, पण काँग्रेसला जो वाईट अनुभव विधानसभा आणि लोकसभेला आलेला त्याच्यावरनं बहुतेक दिल्लीमध्येच ठरले की यांच्याबरोबर बसायचं नाही. हा मी अंदाज बांधतोय, आय डोंट नो फॉर अ फॅक्ट, पण माझा अंदाज बरोबर ठरेल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वंचित आघाडी जेव्हा बंदीत स्थापना झाली त्यावेळी बरेचसे सामाजिक कार्यकर्ते वगैरे सोबत होते बाळासाहेबांसोबत. BG कोळसे पाटील असून ते आपले वंजारी होते, बरेचसे होते, ते हळूहळू वेगळे झाले. तसंच बघायला गेलं तर भारिपचं जे अकोलामध्ये आमदार जे होते अगोदर तेही आमदार दूर गेले. तर काय कारण आहे वंचितबरोबर जे अगोदर जोडले गेलेले ते विचारधारेशी सोबत होते ते हळूहळू वेगवेगळे झालेत? BG कोळसे पाटील साहेब, न्यायमूर्ती BG कोळटे पाटील साहेब हे कधीही वंचित बहुजन आघाडीचा हिस्सा नव्हते. ते एक समर्थक होते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक होते आणि ते आजही आहेत. आजही वंचितची लोक त्यांच्याकडनं जाऊन सल्ले घेतात, त्यांच्याकडनं राजकारण, लॉ आणि लॉ अँड ऑर्डर हे त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करतात आणि BG कोळसे पाटील साहेब नेहमी आमच्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देत राहतात. आणि इतर लोक जे गेले ती लोक प्युअर पॉलिटिकल हेतूनी बाहेर पडलेली. काही लोकांना MLC कबूल झालेली, काही लोकांना आमदारकी कबूल झालेली, काही लोकांना राज्यसभासुद्धा कबूल झाली. त्यातल्यापैकी कोणाला काहीच मिळालं नाही ही गोष्ट वेगळी. पण आता प्रत्येक पक्षामधनं लोक प्रॉमिसेस देऊन बाहेर पडतात, प्रत्येक पक्षामधनं लोक सोडून जातात आणि त्याच वंचितमध्ये झाले. पण वंचितमध्ये जितकं आउटगोईंग झाले त्याच्याहून खूप जास्त इनकमिंगसुद्धा वंचितमध्ये झालेलं आहे. सो ते नॅचरल पॉलिटिकल प्रोसेस आणि संघटना आणि पार्टीचा वाढ ह्याच्यामधले प्रोसेस होते. कारण जोपर्यंत काही जुनी पानं गळत नाहीत तोपर्यंत नवीन पानं येत नाहीत. हा त्याचाच लाँग टर्म पॉलिटिकल मूव्हमेंट, चळवळ आणि संघटन बळकट करण्याचा भाग होता. सुजात, दोन्ही ठाकरेंकडून मराठी अस्मितेचा एक मुद्दा चर्चेत असतो. मराठी अमराठीवादाची पार्श्वभूमी त्याला आहे. महाराष्ट्र धर्माचे दाखले सुद्धा दिले जातात. वंचितचा याबद्दल काय विचार आहे? वंचित कसं बघतं या सगळ्या मुद्द्यांकडे? हे बघा, वंचित बहुजन आघाडीचा ठाम भूमिका आहे की हा मराठी नॉन मराठी हा नॉन एक्झिस्टंट इश्यू आहे आणि ठाकरेंनी आणि तुम्ही सर्व मीडियांनी हा कुकअप करून मॅन्युफॅक्चर केलेला इश्यू आहे. कारण तुम्हाला सर्वांना सांगतो आणि विनंती करतो की 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबईच्या बाहेर पडा, परिस्थिती जाणून घ्या, समजून घ्या काय ग्राउंडवरती. आज आपण बघितलं तर ह्या 27पैकी 3 मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली, फक्त या 3 ठिकाणी मराठी माणूस हा कमी संख्येत आहे. बाकी सगळ्या ठिकाणी 80% जास्ती मराठी माणूस हा प्रत्येक शहरामध्ये राहतो. आता त्याचे मुद्दे महत्त्वाचे नाही आहेत का? तिकडे त्यांच्यावर कोणतरी प्रांतीय अत्याचार नाही करत आहेत, तिकडे सत्तेत असणारे मराठीच लोक आहेत, किंवा ते मुंबईत नाही राहत म्हणून ठाकरे बंधू यांना अमराठी मानतात का? सो हा एक इश्यू आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आणि स्वतःचा पक्ष संपत होता, स्वतःची आयडेंटिटी संपत होती आणि स्वतःला आणि स्वतःच्या भावाचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे म्हणून एक कुक्ड अप आयडेंटिटी आणि हा मॅन्युफॅक्चर्ड इश्यू बनवला गेलेला आहे. हा कम्प्लीट नॉन एक्झिस्टंट इश्यू आहे. तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल देऊन बोलतो. 2019 आदित्य ठाकरे वरळी विधानसभामध्ये उभे राहिले होते. बॅनर काय लागले होते वरळीमध्ये? केम छो वरळी. मराठी अस्मिता दुखवली नाही तेव्हा. प्रशांत किशोर पब्लिक ॲडवायझर होते त्यांचे. प्रशांत किशोर म्हणाले तुमच्या इकडे तमिळियन खूप वोट्स आहेत, तुम्ही लुंगी घालून स्टेजवरती जावा एकदा. आदित्य ठाकरे लुंगी घालून स्टेजवरती आले. मराठी अस्मिता दुखवली नाही. दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना सांगतो, गेले 25 वर्ष शिवसेनेकडे बृहन मुंबई महानगरपालिका होती आणि महानगरपालिकेची सत्ता होती. या 25 वर्षामध्ये किती मराठी शाळा ह्या मुंबईमध्ये सुरू केल्या हे त्यांनी आज डेटा द्यावा. किती मराठी शाळा सुरू करून किती मराठीमधल्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या ह्या ठाकरेंनी डेटा समोर द्यावा.
त्यांच्याकडे 25 वर्ष बृहन्मुंबई कॉर्पोरेशनचा कारभार असताना किती मुंबईमधल्या मराठी लोकांना ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट्स दिले ह्याचासुद्धा डेटा देवा. कॉन्ट्रॅक्ट सोडा, छोटी सब कॉन्ट्रॅक्ट्स किती मराठी लोकांना दिली ह्याचासुद्धा डेटा करा. म्हणून आज तुमचा पक्ष आणि तुमचं अस्तित्व धोक्यात आलं आहे म्हणून तुम्ही एक मॅन्युफॅक्चर्ड इश्यू कुकअप केलेला आहे. आज लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न पाण्यामध्ये, रोजगारामध्ये, इकडच्या घरांमध्ये आणि मुंबईमध्ये वाढलेल्या टॅक्सेस आणि ते वाढलेल्या टॅक्सेसच्या कम्पॅरेटिव्हली खूप घाण सोय आणि सुविधा राहत आहेत ह्याच्यामध्ये लोकांचं आयुष्य जातं आहे. आज मुंबईमधल्या लोकांचं आयुष्य कशामध्ये जात असेल तर ते ट्रॅफिकमध्ये अडकून आणि ट्रेनचे धक्के खाऊन जातं आहे. मराठी नॉन मराठीमध्ये नाही जाते. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की मराठी नॉन मराठीपेक्षानं बाहेर पडून रस्ता, नळ, पाणी, शिक्षण, आरोग्य ह्याच्याकडे आपण फोकस केलं तर मुंबई आणि 27 महानगरपालिकेमधले लोकांचं आयुष्य हे बरं होऊ शकतं. मग अशा वेळेला मराठी शाळांमध्ये हिंदीची सक्ती आणली जाते, मराठी माणसांना घरं नाकारली जातात, आम्ही मराठी बोलणारच नाही असा माज दाखवला जातो. मग या सगळ्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघताय? हा GR ठरवून इलेक्शनच्या आधी अजेंडा बनवण्यासाठी आला होता हे सर्वांना माहिती आहे. 3 दिवसाआधी राज ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होते. त्याच्या 3 दिवसानंतरच कसा एक्झॅक्ट GR येतो, त्याच्याच 3 दिवसानंतर मराठी माणसाची अस्मिता कशी दुखावली जाते, हा एक माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणून मी म्हणतो की हा एक मॅन्युफॅक्चर्ड टॉपिक आहे, तो ठरवून कुकअप केलेला दोन्ही बाजूनी इश्यू आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे मुंबईच्या बाहेर गेले लोक राहायला, मराठी माणसांना राहायला घरं नव्हती. तेव्हा 25 वर्ष सत्ता कोणाकडे होती बृहन्मुंबई महानगरपालिकेची? शिवसेनेकडे, ठाकरेंकडे. मग ही लोकं जी मुंबईच्या हद्दपार झाली, जो मराठी माणूस आज मुंबईच्या हद्दपार झाला आहे, तेव्हा BMCचा कारभार ठाकरेंकडे होता. मग ह्याचे जबाबदार कोण? सुजातजी, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आहात. सर्वाधिक अभिमान तुम्हाला कोणत्या गोष्टीचा वाटतो? सर्वात जास्तिक अभिमान हा एक खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. मी ह्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आन्सर करू शकतो कारण हे अँगल्स एंडलेस आहेत ह्याला. सर्वात जास्त अभिमान मला ह्या गोष्टीचा वाटतो की एक सिम्बल ऑफ नॉलेज ह्या नात्याने ज्या माणसाकडे बघितलं जातं त्या माणसाच्या घरामध्ये आज जे एन्व्हायरमेंट आहे आणि ज्या एन्व्हायरमेंटमध्ये मला मोठं व्हायला मिळालं आणि एक लहानपणापासून आंबेडकर फॅमिलीमध्येच असल्यामुळे नाही पण एक बाबासाहेबांना मानणाऱ्या घरामुळे जन्मल्यामुळे एक लहानपणापासून जो शाहू फुले आंबेडकरवादी संस्कृतीचा एक जो वावर होता आणि त्याचबरोबर एक आयडिओलॉजिकल जडणघडण झाली, त्याला मी माझा सर्वात मोठा अभिमान मानतो. सुजातजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीभेद नष्ट करण्यासाठी लढले, पण आज जर आपण समाजात पाहिलं तर जात नाही जात अशीच आजही परिस्थिती आहे. आंतरजातीय प्रेमातून हत्या झाल्याच्या बातम्या आपण आजही ऐकतो. ही परिस्थिती आजही काय आहे? काय वाटतं आपल्याला? काय मत आहे आपल्या याच्यावर? कारण आजही लोकांच्या मनामध्ये जातीवादी वृत्ती खूप मोठ्या मनात बिंबवली गेलेली आहे. आजही लोक जातीपातीमध्ये अडकलेत आणि त्याच्याहून महत्त्वाचं की जी लोक जात व्यवस्था टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात आणि जी लोक जात व्यवस्थेवरनं बेनिफिट करतात आणि त्यांना ती टिकून ठेवायची आणि खालपर्यंत पोचवायची, ती लोकं आज दुर्दैवानी सत्तेमध्ये आहेत. मुंबईत सत्तेमध्ये आहेत, दिल्लीत सत्तेमध्ये आहेत आणि त्या दोघांना कंट्रोल करणारे सर्वात मोठे जातीवादी हे नागपूरमधनं सगळं जातीवादीचं रॅकेट चालवत आहे. आता हा आपल्याला जर जातीवाद बंद करायचा असेल तर ह्याचे खूप खूप मोठे पैलू आहेत. त्याला तुम्हाला एज्युकेशननी टॅकल करायला लागणार आहे. अवेअरनेसपासून तुम्हाला लोकांमध्ये घुसून, म्हणजे दलित बहुजनांमध्ये घुसून नाही, ब्राह्मणांमध्ये घुसून त्यांना सांगायला लागणार आहे की जातीवाद बंद करा तुमचा. दुसऱ्या अँगलनी आपल्याला अजून लॉ एन्फोर्समेंट म्हणा किंवा पॉलिसी इंटरव्हेन्शननी अजून सरकारला जात व्यवस्थेला आटोक्यात आणून जाती अत्याचार आटोक्यात आणणं शक्य आहे. आणि त्याचबरोबर मी नेहमी हा प्रश्न नेहमी अनुषंगाने म्हणतो की आजही आपण जर सोशल मीडियावरती गेलात तर एक खूप मोठा वर्ग आपल्याला व्यक्त होताना दिसतो की रिझर्वेशन्स का पाहिजेत. आणि ह्या सगळ्या लोकांना मी तुमच्याच प्रश्नातनं उत्तर देतो की जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रिझर्वेशन्स ह्या देशाची गरज राहणार आहे. हे आपण सर्वांनी समजून घ्या. इकडच्या जातीवाद्यांनी त्यांची जात सोडली तर इकडचे बहुजनवादी त्यांचे रिझर्वेशन एक वेळ सोडतील, पण जोपर्यंत जात संपत नाही तोपर्यंत आम्ही रिझर्वेशन सोडत नाही. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर आणि EVMवर खूप प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर तुमचं काय मत आहे? आत्ताची ही निवडणूक प्रक्रिया फेअर आहे
आणि जी पूर्वी होती बॅलेट पेपर तर ते असायला हवं होतं का? मी पहिल्यापासून चालू करतो की ही निवडणूक फेअर आहे का, तर बिलकुल नाही. मतदानाला 5 दिवस राहिलेत तरी मी आपल्याला सांगतो की 60 लोक बिनविरोध निवडून आलेत. तर मतदानाच्या 5 दिवसच आधी 60 लोक निवडून आले तर इलेक्शन फेअर कशी, हा माझा पहिला प्रश्न राहतो. दुसरी गोष्ट, EVMवरती आमचा कधीच भरोसा नव्हता. 2004मध्ये सगळ्यात पहिले आंदोलन बाळासाहेब आंबेडकरांनी EVM विरुद्ध केलेलं आणि 2024च्या निवडणुकीनंतरसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी एक याचिका सुप्रीम कोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये दाखल केली होती आणि आमच्या सर्वांचं ठाम म्हणणं आहे की EVM रद्द होऊन परत एकदा बॅलेट पेपरवरती निवडणूक झालीच पाहिजे. सुजात, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमच्या नेतृत्वात संघावर बंदी आणण्यासाठी मोठं आंदोलन केलेलं होतं, पण त्यानंतर संघानं जोरकसपणे एक मांडणी सुरू केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत संघाची कशी जवळीक होती त्यासाठी एक दाखला दिला. 1940मध्ये कराडमधल्या संघाच्या शाखेला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीतले काही नेत्यांसोबत सुद्धा संघाच्या काही जणांची कशी जवळीक होती. तर या मांडणीकडे तुम्ही कसं बघता आणि तुमच्या आंदोलनाचा सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फायदा करून घेतलाय का स्वतःसाठी? आम्हाला असं नाही वाटत की त्या आंदोलनाचा संघाला काय फायदा झाला आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की संघ खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहे. खोट्याचं जाळं कसं उभं करायचं हे कोणीतरी संघाकडनं शिकावं. ते तुम्ही जे कराडचा रेफरन्स दिला आहे ह्याची मला कोणीतरी एकाने ऑफिशियल डॉक्युमेंट किंवा पुरावा द्यावा, हे मी तुमच्या चॅनलमार्फत सगळ्यांना ओपन चॅलेंज देतो. दुसरी गोष्ट, संघ नेहमी खोटं बोलत आलं आहे आणि फॉल्स नॅरेटिव्हनी आणि लहानपणापासून लोकांना खोटं बोलून ब्रेनवॉश करून जे शाखेमध्ये मोठे प्रॉडक्ट्स येतात त्याचा हा परिणाम आहे. संघांनी लोकांना हे पण कन्व्हिन्स केले की ते राष्ट्रवादी होते आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत होते. आपल्याला इतिहास माहिती आहे, स्वातंत्र्य चळवळीचा आणि संघाचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता, ते तर ब्रिटिशांचे हस्तक होते. तरी आज त्यांनी हा नॅरेटिव्ह खालपर्यंत पोचवला आहे ना की ते राष्ट्रवादी आहेत, ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते. तर आताच बाबासाहेबांना घेऊन सुद्धा त्यांचं सेकंड वेव्ह ऑफ फॉल्स नॅरेटिव्ह हे चालू झाले आणि आम्ही ते ग्राउंड लेवलवरती खोडून काढायचा आणि पुसून काढायचा पूर्ण प्रयत्न करू. आता खोब्रागडेंसोबत काही संघाच्या आणि तेव्हाच्या जनसंघाच्या लोकांची जवळीक आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचा सुद्धा कसा प्रचार केला उजव्या विचारधारेच्या काही लोकांनी हे सुद्धा सांगितलं जातं. मी परत एकदा म्हणतो, ह्याचे पुरावे द्या, हे साफ खोटं आहे. आणि काही लोक संघाच्या लोकांना भेटले असतील तरी त्याचा अर्थ हे होत नाही की ते एकत्र होते, त्यांचं राजकीय मतभेद एक होते किंवा त्यांचे विचार एक होते. ते संघाच्या नेहमी विरोधात बाबासाहेबांचे म्हणजे संघाचे विचार हे नेहमी बाबासाहेबांच्या समतेच्या विचाराच्या विरोधात होते आणि संघ हा जात व्यवस्था टिकून ठेवायला आजही काम करतो आणि बाबासाहेबांचा जाती अंताचं स्वप्न आम्ही पूर्ण करून राहू. सुजात, घराणेशाही ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आपण आत्ताही 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्यात तिकीट वाटप जे होते ते बरेचसे नातेवाईकांना वगैरे जात होते. तर आता तू पण एका घराण्यामधून आले आणि असेच वेगवेगळ्या घराण्यातून आदित्य ठाकरेही आलेले आहेत, राहुल गांधीही आलेले आहेत, अमित ठाकरेही आलेले आहेत. तर हे घराणेशाही तुला काय वाटतं की ही घराणेशाही धोकादायक आहे की कसं, म्हणजे तू कसं बघतो याकडे? घराणेशाही 100% धोकादायक आहे, ह्याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही. आणि घराणेशाही हा लोकशाही आणि डेमोक्रेसीला धोका आहे. फक्त मी एक फरक करतो माझ्यामध्ये आणि या इतर संघांमध्ये की मला जो वारसा मिळाला आहे तो सत्तेचा पैशाचा नाही मिळाला. मला वारसा जो मिळाला आहे तो संघर्षाचा मिळाला आणि मी तो संघर्षाचा वारसा पुढे घेऊन चाललो आहे. बाबासाहेबांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली, त्याच्यानंतर ती भैयासाहेबांकडे आली, त्याच्यानंतर ती बाळासाहेबांकडे आली आणि मग त्याच्यानंतर मी अध्यक्ष झालो, असं बिलकुल कुठे होताना दिसत नाही. आज वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे बहुजन समाजातनं तळागाळातनं ग्राउंड ॲक्टिव्हिस्ट्स हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला असं कोणतंही एक खातं नव्हतं, लॉ मिनिस्टर नव्हते किंवा कुठलं एक डिपार्टमेंट नव्हतं जे बाबासाहेबांना मिळालं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना मिळालं, जे तुम्हाला इतर ठिकाणी दिसतं. शिक्षण संस्था, बिझनेसेस, साखर कारखाने, वेगवेगळ्या फॅक्टऱ्या आणि त्याचबरोबर विराट मालमत्ता, हा जो घराणेशाहीचा पॅटर्न झाला हा तुम्हाला आंबेडकरवादी चळवळीमध्ये कुठेही दिसणार नाही आणि म्हणून मी माझ्यात आणि इतरांमध्ये फरक करतो. बट दॅट बिंग सेड, घराणेशाही ही थांबली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला दिसेल की आज वंचितचं कुठलंही पद माझी घेतलं नाही. एक कार्यकर्ता म्हणून मी वंचितचं काम करायचा प्रयत्न करत राहतो आणि तो करत राहील. मी अजूनही पक्षाकडे तिकीट मागितलं नाही आहे, ना लोकसभेचं मागितलं, ना विधानसभेचं मागितलं, ना झेडपीचं पंचायत समितीचं मागणार आहे, ना महानगरपालिकेचं मागणार आहे. पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी हीच भूमिका राहील की ज्या ज्या लोकांना पक्ष तिकीट देईल त्यांना कसं निवडून देता येईल त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन.
आंबेडकरी चळवळीचे युवा नेते म्हणून तुमच्यासमोर कोणती आता आव्हानं आहेत मोठी? सर्वात पहिले एक मोठ्या प्रमाणावरती जे शिक्षणावरती गदा आणली, UGCचं फंडिंग कमी केलं आहे, स्कॉलरशिप्स ह्या रिलीज होत नाही आहेत, म्हणजे त्या बार्टी सारथी महाज्योतीच्या असो, दुसऱ्या बाजूला त्या छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप असतो, बिरसा मुंडांच्या नावावरच्या स्कॉलरशिप असो, त्या मोठ्या प्रमाणात मुलांना मिळताना आपल्याला दिसत नाहीत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्याचबरोबर दलित वस्ती आणि मुसलमान मोहल्ले आणि बहुजन वस्त्या तांडे पाढे इथे फोकस करून मोठ्या प्रमाणावरती जुगार, पत्ते, दारूचे अवैध धंदे आणि ड्रग्सचे अड्डे इकडच्या प्रस्थापितांनी आणि त्यांच्या गुंड्यांनी सुरू केलेले आहेत. सो वस्ती पातळी क्लीनअप करणं आणि ह्या सगळ्या फॉल एलिमेंटला वस्तीच्या बाहेर काढणं हा एक मोठा आमच्यासाठी चॅलेंज आहे. आणि त्याचबरोबर आमचा सर्वात मोठा चॅलेंज हा आहे की इकडे एक आपण सपोज एक छोटा बहुजन, आदिवासी, दलित, मुसलमान किंवा आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरवादीतला चळवळीतला एक मुलगा बघितला तर त्याला लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत इकडची व्यवस्था हे सांगत राहते की तू बुद्धू आहे, यू आर नॉट केपेबल, तू डंब आहेस, तुला कळत नाही, आणि लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये एक न्यूनगंड उभा केला जातो. आमचं सर्वात मोठं चॅलेंज ह्याला सांगणं आहे की तू ह्यांच्या सर्वांहून 10 पट केपेबल आहेस, ह्यांना तुझी थ्रेट वाटते, ह्या प्रस्थापितांना तुमचा चॅलेंज वाटतो म्हणून ते तुला हिनवत राहिलेत. तू स्वतःचं पोटेन्शियल ओळख, उभं राहा आणि लढ व्यवस्थेशी. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. ह्यांच्या दबावाखाली येऊ नको आणि स्वतःला कुठे कमी समजू नको, कारण इकडे अख्खी यंत्रणा उभी आहे प्रत्येक बहुजन मुलाला सांगायला की तू इनकेपेबल आहेस, आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. तर हा मेंटल ब्लॉक काढणं आणि त्या मुलाला लढायला आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला मेंटली प्रिपेअर करणं, क्षमता त्याच्यात 100% आहेत, पण मेंटल ब्लॉक काढून त्याला उभं करणं हा एक आमच्यासाठी मोठा चॅलेंज आहे आत्ता. सुजातजी, मी एक पर्सनल प्रश्न विचारतो की तुम्ही जर ह्या चळवळीत नसतात, राजकारणात नसतात, तर सुजात आंबेडकर आम्हाला कुठे दिसले असतात? हे फील्ड सोडून कुठे दिसले असतात? हे बघा, ह्याचं उत्तर देणं खूप अवघड आहे, कारण लहानपणापासून मी ज्या वातावरणात मोठा झालो आहे, ज्या गोष्टी ऐकत मोठा झालो आहे, ज्या गोष्टी वाचत मोठा झालो आहे, आणि ज्या गोष्टींची घरात चर्चा ऐकली आहे, ज्या गोष्टींबरोबर चर्चा केली, त्या गोष्टींपासून दूर जाणं मला बिलकुल शक्य नव्हतं. तर तुम्ही मला ह्याच्यातनं बाहेर कसा काढणार हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. ह्याच्या आधी मी स्क्रोलसाठी पत्रकारिता करत होतो, टाइम्स ऑफ इंडियासाठी पत्रकार म्हणून काम करत होतो, आणि त्याच्यानंतर प्रबुद्ध भारतमध्ये पत्रकार म्हणून काम करत होतो. त्याच्यानंतर मी मेघालयमध्ये 1 वर्ष तृणमूल काँग्रेससाठी IPAC-तर्फे काम करत होतो. तर आता तुम्ही हे 3 फील्ड बघितली तर ते मोरऑरलेस पॉलिटिकलच फील्ड झाली. तर तुम्ही मला ह्याच्यातनं बाहेर कसा काढणार हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. एक आयडिओलॉजी धरून रस्त्यावरचा संघर्ष वंचित करते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लिगसी सुद्धा सांगते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंचितांचा, दलितांचा लढा जरी लढत असले तरी ते प्रतिनिधित्व सर्वच वर्गांचं करत होते. फक्त वंचितांचा संघर्ष करून वंचितला सत्ता मिळेल असं वाटतं का? आम्ही संघर्ष सगळ्यांचा करतो. आता जर आपण बघितलं तर अकोलामध्येच तुम्हाला एक्झाम्पल देतो की निलेश देव म्हणून तिकडचे शहर अध्यक्ष ब्राह्मण समाजाचे, इतके वर्ष त्यांची अनफॉर्च्युनेटली त्यांच्या मिसेस धनश्रीताई देव ह्या कोविडमध्ये त्यांचं निदान झालं त्या कॉर्पोरेटर असताना, पण भारिप बहुजन महासंघ आणि वंचितकडनं त्या 3 वेळेस कॉर्पोरेटर झालेले. त्याचबरोबर आम्ही बहुजन समाज, आदिवासी समाज, गरीब मराठे, श्रीमंत मराठे नाही, रयतेचे मराठे, छत्रपतींचे मराठे ह्यांना बरोबर घेऊनच चालतो आहे, आणि आम्ही सर्व घटकांना घेऊन चालतो आहे. आणि त्याच्यापेक्षा मी वंचितची डेफिनेशन मोठी करतो की आपण जातीच्या पुढे जाऊन ज्या ज्या लोकांना इकडच्या व्यवस्थेने वंचित ठेवले, सोयी सुविधांपासून, ॲम्युनिटीजपासून आणि त्यांच्या मूलभूत हक्कांपासून आणि गरजांपासून वंचित ठेवले, त्यांना आम्ही वंचित म्हणतो. आणि त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणं आणि त्या सगळ्यांसाठी लढणं ही आमची जबाबदारी. बाबासाहेबांची लेगसी तुम्ही पुढे चालवताय, विचार पुढे घेऊन जातात. तर महत्त्वाचा प्रश्न की बाबासाहेब आंबेडकर बऱ्याचदा खूप फेमस कोट आहे त्यांचं की काँग्रेस हे जळतं घर आहे, आणि असं असताना दुसरीकडे तुम्ही वंचित आघाडी मुंबईसहित बाकीच्या ठिकाणी काँग्रेसबरोबर आघाडी करते, तर हे विरोधाभास होत नाही का? आम्ही 3 ठिकाणी केली ना. त्या घराचा जो भाग जळत नव्हता तिकडे युती केली, बाकीच्या ठिकाणी नाही केली युती. तिशीतला एक तरुण, म्हणजे सोपं सांगायचं, बेडरूम, हॉल, किचन जळतंय, आम्ही वरंड्यामध्ये युती केली.
तिशीतला एक तरुण जो बाबासाहेबांचा वारसा सांगतो, तळागाळात जातो, पालिकेपासून देशाच्या राजकारणापर्यंत अगदी स्पष्टपणे आपलं मत मांडतो तुमच्या रूपाने. आणि दुसरीकडे तुमच्याच वयाची अशी बरीच तरुण मंडळी आहेत जी आता या वयामध्ये स्वतःचं करिअर करतायत, संसाराला लागल्यात. या सगळ्याकडे बघताना तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे कसं बघता? मला टाईमच नाही मिळत यार वैयक्तिक आयुष्याकडे बघायला. पण आईबाबांशी काहीतरी बोलणं होत असेल तुमचं. आता गेले 3-4 महिने आईबाबांशी जितकं बोलणं झालं आहे ते राजकीयच बोलणं झालं आहे. कारण खरं सांगायचं तर महानगरपालिका, त्याच्या आधीचे दौरे, त्याच्या आधी नगरपालिका नगरपंचायतीचे दौरे, ह्याच्यामधनं असे गेल्या 4-5 महिन्यामध्ये असे मोजून हार्डली 3-4 दिवस असतील जेव्हा मी, आई आणि बाबा तिघंही घरी होतो. सो ते बोलणं झालंच नाही आहे. पण तुम्ही प्रश्न विचारला, आईबाबांनी टॉपिक नाही चालू केला पाहिजे यार. बरं सुजातजी, तरुणांच्या वतीने तरुण नेतृत्वाला एक प्रश्न. आज जी आपण राजकारणाची परिस्थिती पाहतो, याच्यात आत्ता तरुणांनी करिअर करावं का राजकारणात, आणि का तरुणांनी राजकारणात येण्याची आज आवश्यकता आहे? तरुणांनी ॲक्च्युली राजकारणाकडे बघितलं पाहिजे आणि आलं पाहिजे. कारण आज तरुणांची गरज राजकारणाला आहे. एक फ्रेश आयडियाज, नवीन आयडियाज, आणि त्याचबरोबर आज जे जनतेचे आणि तरुणांचे प्रश्न आहेत ते कुठेतरी मेनस्ट्रीममध्ये येऊन ते रिप्रेझेंट झाले पाहिजेत. आणि तरुणांची जी लिस्निंग आणि अंडरस्टँडिंग कपॅसिटी आहे बदलत्या जगाची, ती कुठेतरी सत्तेमध्ये रिप्रेझेंट झाली पाहिजे आणि पॉलिसी मेकिंगमध्ये ती कुठेतरी दिसली पाहिजे. ह्याच्यासाठी मला खूप खऱ्या अर्थाने वाटतं की तरुणांनी पॉलिटिक्समध्ये यायला पाहिजे. आणि पॉलिटिक्समध्ये यायला पाहिजे म्हणजे पक्षाची भूमिका घेतली पाहिजे, पक्ष जॉईन केला पाहिजे, तिकीट घेऊन लढलं पाहिजे आणि त्या पक्षाचं काम केलं पाहिजे. पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून किंवा बॅकडोर म्हणून नाही, तर फ्रंटवरती येऊन युवकांनी काम केलं पाहिजे. सुजात, औपचारिक गप्पा आणि सगळ्या माझ्या पत्रकार मित्रमैत्रिणींच्या ज्या सगळे प्रश्न होते ते आपण अगदी छान अटेम्प्ट केले, सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. आता आपण एका वेगळ्या सेगमेंटकडे जाऊया. एक अनौपचारिक गप्पांचं हे सेगमेंट आहे आणि त्यासाठी मी इथं आमंत्रित करते माझी सहकारी ईशाला. सुजातजी, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं तर आपण दिलेलीच आहेत, पण तरीही आता आम्हाला तुमच्या मनातली गोष्ट जाणून घ्यायची आहे. सुरुवात करूया आमच्या पुढच्या सेगमेंटला, मन की बातला. खरं तर वादन आणि आपलं नातं फार जवळचं आहे, हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी वेगवेगळी वाद्य निवडलेली आहेत. ते विशिष्ट वाद्य पाहून तुमच्या मनात कोणता राजकीय नेता येतोय, कोणता राजकीय पक्ष येतोय किंवा प्रसंग येतोय हे तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. अट एवढीच आहे की हे सगळं रॅपिड फायर होणार आहे, झटपट होणार आहे. पहिलं वाद्य आहे बासरी, अतिशय मधुर. आत्ता असं राजकारणात कोणी राहिलं नाही जे खूप मधुर बोलू शकतं. डमरू, जो अलर्ट करतो, महादेवांचा डमरू. हे ॲक्च्युली इलेक्शन कमिशनचं काम असलं पाहिजे, जे होताना दिसत नाहीये. ढोल, जो सगळ्यांना जागा करतो. आता मी म्हणेन वंचित बहुजन आघाडी, कारण या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांची झोप. नगरपालिकेमध्ये जो रिझल्ट आणला आणि महानगरपालिकेमध्ये जो प्रचार चालू आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज वंचित बहुजन आघाडीने झोप उडवलेली आहे. ताशा, जो सुरुवात करतो आणि मग सगळे वाचतात. देवेंद्र फडणवीस. का बरं? ते अजेंडा पेटवून देतात आणि मग इतर प्रस्थापित राजकीय नेते त्याच्यावर पळत राहतात. पिपाणी, कोण कोणाची पिपाणी वाजवतं? आता हा इंटरेस्टिंग पक्ष आहे, कारण आपल्याला प्रत्येक पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाची कोणतरी पिपाणी वाजवताना दिसतात. म्हणजे संजय राऊत ते शिवसेनेमध्ये राहून शरद पवारांचं करताना दिसतात, किंवा आता केसरकर ते शिंदे सरांबरोबर राहून ते भाजपचं करताना. सो ते प्रत्येक पक्षामध्ये एक स्वतःची पिपाणी आहे इन हाऊस. तबला, तबला खरं तर सगळ्या रसांमध्ये मिसळून जातो. मग तो करुण रस असो किंवा शृंगार रस असो, सगळ्या रसात मिसळणारा असं हे वाद्य आहे. तबला ॲक्च्युली साथ द्यायला पण असतो, पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही म्हटला की जो सगळ्या ह्याच्याबरोबर हे मिसळू शकतो, तर मी म्हणेन उभाटा. कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी भाजपबरोबर युती केली आहे, काँग्रेसबरोबर युती केली आहे, राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे आणि आता मनसेबरोबर युती केली आहे. तर गाणं कुठले असो, जॉनर कुठले असो, ते जाऊन वाजतात. हार्मोनियम, जिचे सूर फार ऐकावेसे वाटतात कानांना. हार्मोनियम ॲज सच मी कुठल्या पक्षाशी किंवा नेत्याशी नाही जोडणार, पण हार्मोनियम जर एका इन्सिडेंटशी जोडायचा झाला तर आपण तो हार्मोनियम आत्ताच्या होणाऱ्या निवडणुकींशी जोडू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणून एक वेगळे नोट ऐकू येतो आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या गोष्टी चालू असतात. अगदी. गिटार, स्टायलिश आणि जरा रोमॅन्टिक. मी गिटार हे RSS म्हणेन, कारण RSS खऱ्या अर्थाने इकडची पाश्चात्य संस्कृती आहे. हार्मोनिका, माउथ ऑर्गन, जी फक्त तोंडानेच वाजते. संजय राऊत इकडे
नगारा जो जाग म्हणजे लोकांना झोपेतून जाग करतो किंवा दवंडी पिटवण्यासाठी वापरला जातो. मी एका संघटनेचं नाव घेईन. गोर सेना म्हणून एक बंजारा समाजाची एक संघटना आहे आणि नगाडा त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा सिंबल राहतं म्हणून मी गोरसेना म्हणून. ढोलकी जी दोन्ही बाजूंनी बडवली जाते. मनसे काय इकडनं भाजप वाजवत आहेत, तिकडनं उभाटा वाजवत आहेत. पुढचं वाद्य ड्रम. ड्रम्स कोण आठवतं तुम्हाला ड्रम्स मधून? मी स्वतःच नाव घेईन ना. अगदी खूप खूप आभार. तुम्ही